नमस्कार मित्रांनो, हाय. तर आज आपण आलेलो आहात जी व्हिडिओ तयार करणार आहात ती म्हणजे टाकीमध्ये पाणी गेलेलं आहे. ह्या पेट्रोलच्या टाकीत बघा, गाडीची तुम्हाला दिसत आहे बाईक. या बाईकमध्ये पाणी गेलेलं आहे. आता पावसाचे दिवस असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी गेलं आहे. तर ती पाणी कसं साफ करायचा, कशा पद्धतीने तो पाणी काढायचा, तर तुम्हाला दाखवतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून. माझा मित्र निलेश त्या गाडीतून पाणी काढून तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया, व्हिडिओला सुरुवात करू कशी पाणी काढतो टाकीतून. हे मित्रांनो, ही टाकी आपली, ह्याच्यात पाणी गेलेलं आहे. आता बघा निलेश, हा बघा माझा मित्र खोलत आहे. हा निलेश, हा बघा माझा मित्र निलेश, तो आता टाकीतून पाणी काढत आहे, तुम्हाला दाखवते. खोलतोय तो गाडी. पावसाचे दिवस असल्यामुळे ते टाकीत पाणी गेलं आहे. त्यासाठी टाकी आपल्याला पूर्ण काढावी लागेल. निलेश, पूर्ण काढायला पाहिजे टाकी, असे ठेवून नाही काढता येणार. ठीक आहे, ते जरा टाकी ठेवून नाही काढता, साफ करता येणार. पूर्ण टाकी बाहेर काढायला पाहिजे. ही बघा, ही टाकी काढलेली आहे. बघा मित्रांनो, आता आपण टाकीत पाईप टाकलेला आहे आणि हा काढचा, हा बघा तुम्हाला दिसत आहे. हा बघा, बघा किती पाणी आहे त्याच्यात टाकीत. बघा पूर्ण पांढरा झालेला आहे पेट्रोल, दिसते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, बघा तुम्हाला दिसत आहे. बघा, हा वरती पेट्रोल आणि खाली पाणी आहे. बघा 3 बॉटल काढलेले आहेत. हे बघा, ह्यात पण थोडा पाणी आहे. आणि बघा ह्याच्यात, बघा ह्याच्यात तर पूर्ण बॉटल पाणी आहे. बघा किती पाणी आहे. बघा पाणी जड असल्यामुळे पाणी खाली राहतो आणि पेट्रोल वर आहे. बघा पूर्ण एवढा पाणी या टाकीमध्ये होता. मित्रांनो, हा बघा पेट्रोल काढल्यानंतर तसं करायच्यानंतर पूर्ण हा कार्बेटतो बघा तुम्हाला दिसत आहे. बघा हा पूर्ण काढायचा बाहेर. बघा तुम्हाला काढलेलं दिसतंय. हा बघा, आणि ह्याच्यातून पण पेट्रोल साफ कपडा टाकायचा आणि कपडा टाकून साफ पूर्ण पाणी पुसून घ्यायची टाकी आतून. तुम्हाला दाखवते किती आता ओला झालेला असं त्यात पाणी साचलेला, पूर्ण साफ करायचा. बघा मित्रांनो, किती पाणी होतं बघा त्याच्यात. बघा पूर्ण पिलून काढलाय. हा फडक्याने फडका टाकून त्याच्यात पाणी पुसतोय बघा माझा मित्र. पूर्ण त्यात कपडा टाकून आतमध्ये जो पाणी असतो तो साफ पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित. बघा किती पाणी आहे त्याच्यात, पूर्ण पिलून काढलेलं आहे. निलेश, हा काय आहे? हा पेट्रोल घ्यायचा आहे. पेट्रोल, आपल्याला पेट्रोल घ्यायचा आहे. तो हां काटा दाखवतो ना पेट्रोलचा, हां. तो आहे. ही बघा, ही पेट्रोलचा जो आपल्याला कमी जास्त पेट्रोल आहे तर समजण्यासाठी हा जी मशीन आहे, ही बघा ही आहे मशीन. ती त्याच्यामध्ये असते टाकीत. ती बघा, ती व्यवस्थित टाकायची त्याच्यात, फिटिंग करून घ्यायची. साफ केल्यानंतर टाकी बघा निलेश कसा फिटिंग करतोय. ही बघा, ही फिल्टर नली आहे मित्रांनो. ही बघा, ही ह्याच्यातमध्ये असते आतमध्ये. ही बघा, ही एकदम फिटिंग बसते. ही एकदम लूज जायला पाहिजे आतमध्ये. तर त्यासाठी त्याने खोललेलं आहे, साफ केलेलं आहे. बघा यात कचरा आहे थोडी, तुम्हाला दिसत आहे. ही अशी कचरा नाही पाहिजे. हे बघा, आता कपड्याने साफ करतोय तो. हे टाकीतून पाणी काढण्यासाठी हे ज्या गोष्टी आहेत, हे आवश्यक गोष्टी आहेत साफ करणे. नाहीतर काही करतात लेवल पाईपाने फक्त बाहेरून पाणी काढतात. तर तसं करायचं नाही. बघा किती कचरा आले त्याला. हे बघा दिसत आहे तुम्हाला. हे बघा काला पडलेला आहे, त्यात कचरा भरपूर असते. तर हे अशा आवश्यक गोष्टी हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून पाणी कुठलं राहता कामा नाही. मित्रांनो, हा बघा याच्या हातात हा पॉलिश पेपर आहे. त्या पॉलिश पेपरने पूर्ण घासून घ्यायचा. बघा कसा घासतोय, जेणेकरून कचरा राहता कामा नाही. मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आहे. बघा पाण्यापासून पेट्रोल आता आहे दिसते तुम्हाला. तर पेट्रोलपासून पाणी कसा बाजूला काढायचं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला दाखवते बघा माझा मित्र निलेश कसा पाणी बाहेर काढते. ही मेन टेक्निक आहे, ही अशी कोणाला जमत नाही. बघा बघा पूर्ण पाणी आता बाहेर काढलेलं आहे बघा त्यांनी. आणि फक्त आता पेट्रोल राहणार आहे. तर बघा तुम्हाला दिसत आहे पाणी, बघा सर्व पाणी निघते त्यातून. तरी अशा प्रकारे पेट्रोलसुद्धा आपलं फुकट जाणार नाही. तर ही टेक्निक तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा. खरोखर निलेश, एकदम व्यवस्थित तुम्ही काढलेलं आहेस पाणी बाहेर. खरंच वाखलण्यासारखं आहे तुझी आयडिया. बघा मित्रांनो, हा आता टाकी बसवत आहे माझा मित्र निलेश. तर अशा प्रकारे टाकीतला पाणी साफ करायचा, वरून पाईप टाकून साफ करायचा नाही. व्यवस्थित टाकी पूर्ण काढायची बाहेर. काढून तुम्हाला तर बघितलं कशा कशा पद्धतीने कपड्याने काढला, त्याच्यानंतर साफ केला, फिल्टर वगैरे असे सर्व साफ करून व्यवस्थित पाणी काढायचा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मिळू आपण परत पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ इथेच संपवूया. बाय.